आरोप केला जातोय की या सगळ्या पाठीमागे भाजपचा हात असल्याचा आरोप जो आहे तो केला जातोय आणि आता त्याच विषयाला घेऊन खरं तर काही प्रश्न विचारले जात आहेत का किंवा प्रवीण दरेकर काही स्पष्टीकरण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देत आहेत का हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरेल। पण सध्या मुंबईत जर आपण पाहिलं तर एकीकडे खारमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले, दुसरीकडे मातोश्रीच्या बाहेर पुन्हा एकदा कालप्रमाणेच शिवसैनिक जे आहेत ते मोठ्या संख्येने जमलेत आणि या बंटी बबलीचा निषेध असं म्हणत राणा दाम्पत्याच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते। त्यांनी येऊन दाखवावं, पण दुसरीकडे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी आज पुन्हा एकदा राणा दाम्पत्याला नोटीस बजावलेली। खुद्द पोलीस आयुक्त तिकडे गेले होते असं कळतंय आणि त्यांच्या वतीने नोटीस बजावण्यात आली आणि आपण घराच्या बाहेर पडू नये, घरातच राहावं असं त्यांना सांगण्यात आलं। जर आपण बाहेर पडलात आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला पूर्णतः आपण जबाबदार असाल असं म्हटलं जातंय। पण या सगळ्या पाठीमागे राणा दाम्पत्य भाजपकडनं सुपारी घेऊन हे सगळं करतंय। सन्माननीय प्रदेशाचे उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, योगेश सागर साहेब, अमित साटम, मोहित कंबोज, सर्व भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय आमदार, खासदार, उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनींनो, एक अतिशय महत्त्वाच्या अशा विषयावर या ठिकाणी पत्रकार परिषद होते। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे। कायदा हातात घेण्याचं काम ज्या पक्षाचं सरकार आहे त्या पक्षाचे कार्यकर्ते करताना दिसतायत। गेल्या आठवड्यामध्ये तर या ठिकाणी उच्छाद सरकारच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या सहकार्याने या ठिकाणी मांडला आहे। सुरुवात चेंबूरला झाली, त्या ठिकाणी आमदार प्रसाद लाड असतील यांच्या मार्फत त्या ठिकाणी पोलखोल रथ अभियान त्या ठिकाणी सुरू होणार होतं। आदल्या रात्री त्या ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी, युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करून त्या ठिकाणी दहशत माजवत पोलखोल होऊ नये याकरता सुरुवात केली। त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल नाही, 2 दिवस आम्ही जाऊन दबाव आणला। इथेही त्या सभेमध्ये त्या ठिकाणी दंगा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला। तमिल सेल्वन आमदार त्यांच्या बाबतीतही तशाच प्रकारची दहशत आणि गुंडगिरी करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झाला आणि आता तर त्या ठिकाणी मोहित कंबोज हे सार्वजनिक हायवेवरून रस्त्यावरून जात असताना सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करून त्यांना त्या ठिकाणी जीवे मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। नवनीत राणांच्या बाबतीत सुद्धा हनुमान चालिसेचं पठण एवढाच विषय त्या ठिकाणी असताना देवेंद्र फडणवीस साहेबांवर ज्या वेळेला काँग्रेसचे कार्यकर्ते चाल करून येत होते त्यावेळेला 1-2 किलोमीटरच्या अंतरावर बॅरिकेड्स लावून अडवण्यात आलं, कंट्रोल करण्यात आलं, परंतु नवनीत राणांच्या घरापर्यंत जायला त्या ठिकाणी मुभा दिली आणि त्याच्यामुळे ज्या पक्षाचं सरकार आहे, ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत त्या पक्षाचे कार्यकर्ते पोलिसांच्या डोळ्या देखत त्या ठिकाणी गुंडगिरी या ठिकाणी सुरू आहे आणि दुर्दैव आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची सरकार पुरस्कृत पोलिसांच्या नजरेसमोर कधीच एवढी दहशत आणि गुंडगिरी झाली नाही। उलट ही दहशत गुंडगिरीचं समर्थनच शिवसेनेचे नेते करताना दिसतायत। याच्यामध्ये आगीत तेल ओतण्याचं काम करतायत। महाविकास आघाडीचे सरकार सुद्धा याचं समर्थन करते आणि मग जर अशा प्रकारचं समर्थन करणार असाल, आणखी आक्रमक होणार, आणखी आम्ही हल्ला करणार, तर या ठिकाणी समोरचे कार्यकर्ते काय हात वाजवून बसायला तयार नाही। आणि जसं मधमाशांच्या मोहळावर सांगितलं दगड मारल्यावर त्या ठिकाणी ती कुठे कुठे माशी डसते आपल्याला माहित आहे। आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते संघर्षशील कार्यकर्ते, इतिहास भारतीय जनता पार्टीचा संघर्षाचा आहे। काही नसताना त्या ठिकाणी थोडे कार्यकर्ते असताना सुद्धा अनेक टोकाचा संघर्ष भाजपच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी केलेला पाहिलेला आहे।
हाच तर भारतीय जनता पार्टी हा देशातला ताकदवान पक्ष आहे. देशात सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मोठा पक्ष आहे. आणि जर या ठिकाणी आमच्या शेपटावर पाय ठेवून त्या ठिकाणी आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जनता पार्टी सुद्धा स्वस्थ बसणार नाही. आणि उद्या या ऍक्शनला रिॲक्शन झालं, संजय राऊत म्हणतात टिट फॉर टॅट, तर भारतीय जनता पार्टी ही टिट फॉर टॅट करू शकते. परंतु आम्ही कायद्याला मानणारे आहोत, आम्ही लोकशाहीला मानणारे आहोत, आम्ही संविधानाचा आदर करणारे आहोत. आणि म्हणून लोकशाही मार्गाने जे जे करता येईल ते करण्याचा आमचा पहिला प्रयत्न त्या ठिकाणी असेल. आम्ही पोलिसांकडे, कमिशनरला जाऊन या संदर्भात सन्माननीय लोढाजींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत. ज्या ज्या कायदेशीर प्रक्रिया करून त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून जी प्रक्रिया असेल ती आम्ही पूर्ण करणार आहोत. कालच मुंबईचे अध्यक्ष लोढाजी, आशिषजी आम्ही साऱ्यांनी निवेदन देऊन या हल्ल्याच्या संदर्भात त्या ठिकाणी कसा सामुदायिक जमावानं मारण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची सुद्धा मागणी त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे. आज जे काही सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दहशत पसरवण्याचा कार्यकर्त्यांचा जो शिवसेनेचा प्रयत्न आहे तो सहन केला जाणार नाही. सरकारनं तातडीनं याला आवर घालण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे. राज्याचे मुख्यमंत्री ही मूग गिळून गप्प आहे. खरं म्हणजे लॉ अँड ऑर्डर सांभाळण्याची त्यांची जबाबदारी असताना त्यांनी या ठिकाणी कायदा सुव्यवस्था हातात घ्यायला जणू काही मोकळीक दिले असं चित्र या ठिकाणी राज्यात कधी नव्हतं. महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला, संस्कृतीला काळीमा लावणारी स्थिती या महाविकास आघाडी सरकारच्या मध्ये अशा प्रकारच्या गुंड प्रवृत्तीने केलेली आहे. हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे, हा शांतता मानणारा महाराष्ट्र आहे. परंतु शांतता मानत असताना जर जाणीवपूर्वक या ठिकाणी कोणाची शांतताही मजबुरी समजत असाल तर हा क्रांतिकारी महाराष्ट्र या ठिकाणी आहे याची नोंद त्या ठिकाणी घेण्याची आवश्यकता आहे. भारतीय जनता पार्टी या ठिकाणी या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून निश्चितपणे आहे आणि त्या दृष्टीनं वरिष्ठांचं मार्गदर्शन आणि आम्ही एकत्रितपणे पुढची दिशा ठरवू.